श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हंचाटे विद्यालय हे गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे। परंतु काही टेक्निकल मुद्द्यावरती जे अनुदान मिळालं होतं ते गेल्या 5-6 वर्षापासून पेंडिंग होतं। आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो। हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर सुद्धा मंत्रालयामधल्या काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ही फाईल बाजूला ठेवून काही म्हणजे टेक्निकल अडचणीत आपण बाजूला ठेवत होते। मी अनेक आमदारांना, खासदारांना किंवा राजकीय लोकांना सांगत होतो की मी इतकं काम करत असतो पक्षासाठी, माझं एक काम आमच्या शिक्षकांचं करून द्यावं। भेटलं की साहेब हे काम आहे आणि याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांचा शेरा पाहिजे। ते म्हणाले की लगेच आणून देतो। बाकीच्या ठिकाणी लाखो रुपये मागत असताना यांनी काही रक्कम न घेता एक कार्यकर्ता म्हणून मला एक आवडलेला नेता म्हणून मनीष काळेंकडे, कारण जवळपास 20 वर्ष मी राजकारणात काम करतो पण माझं वैयक्तिक काम मला करता येत नव्हतं। परंतु मनीष भाऊंना ज्या वेळेला सांगितलं लगेच ते काल रात्री मला जवळपास 12:30-1 वाजता फोन केले की तुमचं काम झालेलं आहे आणि पत्रावरती शेरा इतकं चांगलं घेतलेलं आहे की तपासणी करून अहवाल सादर करा, एक राजकीय भाषा असतं, म्हणजे काम होऊ नये आणि झालं असंही वाटावं। तर यांनी काम झालं असं समजून याला मान्यता देत आहे असं शेरा मारले, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आणि सर्व आभार व्यक्त करतो। आणि यापुढे तुम्ही कधीही काही काम सांगा, आमचे जवळपास 40 शिक्षक आणि वसतिगृहाचे 15 कर्मचारी, 50-55 कर्मचारी आहेत आणि जवळपास 850 विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये म्हणजे पालक या नात्याने प्रत्येकाशी संपर्क आहे। ज्या वेळेला तुम्ही विधानसभेला उभार त्यावेळेला तन मन धन प्रत्येकाने आम्ही झोकून देऊन काम करू आणि तुम्हाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही। एक आमदार कसा असावा त्याचे मूर्तिमंत उदाहरण, जर फक्त जिल्हा प्रमुख असताना आमदारांच्या पेक्षा मोठं काम करत असतील तर उद्या आमदार झाल्यानंतर आमच्या अपेक्षा आणखीन वाढणार आहेत। आणि आपल्याला ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्याला आमदारची संधी लवकरच लाभावं आणि आमच्या सर्व गोरगरीब कार्यकर्त्यांचे कामं आपल्या हातून घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संस्थेच्या वतीनं परत एकदा आपला आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो। जय हिंद।